बच्चों शुभोदय। आज हम 7वीं कक्षा पाठ अभ्यास करेंगे। जिसकी मेहनत उसकी जीत पाठ का अभ्यास भाग का प्रश्नोत्तर अभ्यास करेंगे। एक बार सुनो बच्चों। फर्स्ट लाइन में क्या है, एक वाक्यों में उत्तर लिखो। चींटी कहाँ गोल गोल घूम रही थी? उत्तर, चींटी चने के दाल के टुकड़े के आसपास गोल गोल घूम रही थी। ओके बच्चों। सेकंड क्वेश्चन इस तरह है, चींटी के प्रति हमदर्दी किसने दिखाई? चींटी के प्रति टीलू ने हमदर्दी दिखाई। तीसरी क्वेश्चन, टीलू ने हमदर्दी से क्या पूछा? उत्तर, टीलू ने हमदर्दी से चींटी से पूछा, मैं तुम्हारे बिल तक पहुंचा हूँ। 4वीं क्वेश्चन इस तरह है, देखो बच्चों। टीलू ने चींटी से क्या सीखा? टीलू ने चींटी से क्या सीखा? उत्तर, टीलू ने चींटी से अनुशासन और सहयोग सीखा। ओके बच्चों। सेकंड में 2-3 वाक्यों में उत्तर लिखो। प्रश्न 1, मेहनत करने के बारे में चींटी ने क्या कहा? उत्तर, मेहनत करने के बारे में चींटी ने कहा, कोशिश करते रहना, कभी हारना अपनाना और मेहनत से मन से काम करना बहुत अच्छी बात है। किसी की हमदर्दी पर झुकाना नहीं, खुद काम करना, खुद आत्मविश्वास के साथ करना। ओके बच्चों। क्वेश्चन नंबर 2, 2-3 वाक्यों में लिखो। चींटी ने विश्वास के साथ क्या कहा? उत्तर, चींटी ने विश्वास के साथ कहा, कोशिश करने पर मैं हारूंगी नहीं, इतनी मेहनत करूंगी कि चने के दाल को मैं अपने बिल तक ले जाऊंगी। आत्मविश्वास मेरी रग रग में है, जीत मेरी होगी। ओके बच्चों। थर्ड में देखो बच्चों, विलोम शब्द एक बार देखो। पास दूर, विश्वास अविश्वास, बहुत कम, पीछे आगे, हार जीत। फोर्थ में देखो बच्चों। फोर्थ मेन में जोड़कर लिखो। फोर्थ मेन में जोड़कर लिखो। चींटी नाचने लगी, टीलू ने धीरे से पूछा, कोशिश करने से मैं हारूंगी नहीं, मेहनत से काम करना, एक के पीछे एक जा रही थी। फिफ्थ में देखो बच्चों, सही शब्दों से खाली जगह भरो। ओके बच्चों। मैं इस डैश ले जाऊंगी, मैं इस खुद ले जाऊंगी, खुद आंसर। तुम इतनी डैश करूंगी, मेहनत आंसर, तुम इतनी मेहनत करूंगी। थर्ड वन, दाल अपनी जगह पर डैश थी, आंसर नहीं, दाल अपनी जगह पर नहीं थी। फोर्थ वन, हमें डैश और डैश भी सीखना चाहिए। हमें उत्तर इस तरह है, देखो बच्चों। सहयोग और अनुशासन, हमें सहयोग और अनुशासन भी सीखना चाहिए। ओके बच्चों। नेक्स्ट मेन, 6th मेन देखो बच्चों।
देखो सिक्स्थ मेन। बच्चों देखो सिक्स्थ मेन में क्या है? इन वर्णों के चुनकर सार्थक शब्द बनाओ। इन वर्णों को चुनकर सार्थक शब्द बनाओ। ओके बच्चों। बच्चों देखो ಬಾಕ್ಸ್ ಒಂದು ಬಾಕ್ಸ್ ಇದೆ ಮಕ್ಕಳ. ಆ ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ 6 ಲೈನ್ಸ್ ಇದೆ. ಆ 6 ಲೈನ್ಸಲ್ಲಿ ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಅವುಗಳನ್ನೆಲ್ಲ ಸೇರಿಸಿ ನೀವು ಒಂದೊಂದು ಪದ ಮಾಡಬೇಕು. ಇನ್ ವರ್ಣೋं को चुनकर सार्थक शब्द बनाओ. ओके बच्चों. उदाहरण देखो बच्चों. चींटी, बच्चों 6th मेन में इन वर्णों को चुनकर सार्थक शब्द बनाओ. बच्चों देखो बॉक्स में सभी अक्षर है, उनको जोड़कर शब्द बनाओ. ओके बच्चों. ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ ಇಷ್ಟೊಂದು ಅಕ್ಷರಗಳಿದೆ, ಅವುಗಳನ್ನೆಲ್ಲ ಸೇರಿಸಿ ನೀವು ಒಂದು ಶಬ್ದವನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಅರ್ಥಗರ್ಭಿತವಾದ ಶಬ್ದವನ್ನು. ಉದಾಹರಣೆ ಮಕ್ಕಳ ನೋಡಿ, ನಾನು ಉದಾಹರಣೆಗೆ ಆ ಸಹಿ ಶಬ್ದನೇ ಹಾರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಈ ಕಡೆ ಬರೆದಿದ್ದೀನಿ. ನಿಮಗೆ ಆ ಬಾಕ್ಸು ಕೂಡ ಇದೆ. ಆ ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ ನೀವು ಪೆನ್ಸಿಲ್ ತೊಗೊಂಡು ಆ ಪದಗಳಿಗೆ ರೌಂಡ್ ಅಪ್ ಮಾಡಬೇಕು, ಒಂದು ಪದ ಆಗಿ ಮಾಡಬೇಕು. ಓಕೆ ಬಚ್ಚೋ. ಉದಾಹರಣೆ ಚೀಂಟಿ, टीलू, मेहनत, काम, कनार, कोशिश, दाल. और एक बार देखो बच्चों, उदाहरण के अनुसार अक्षरों को जोड़कर शब्द बनाओ. ओके. चींटी, टीलू, मेहनत, काम, कनार, कोशिश, दाल. ओके बच्चों. और एक बार देखो, चींटी, टीलू, मेहनत, काम, कनार, कोशिश, दाल. ओके बच्चों. 7th मेन में क्या है? 7th मेन में कन्नड़ में अनुवाद करो. 7th मेन में कन्नड़ में अनुवाद करो. 7th ಮೇನಲ್ಲಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅನುವಾದ ಮಾಡೋದಿದೆ. ಒಂದು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳ, ಅದನ್ನು ನೀವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅನುವಾದನ ಮಾಡಬೇಕು, ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಓಕೆ. ಕನ್ನಡ में अनुवाद करो का मतलब ट्रांसलेशन. ओके. फर्स्ट क्वेश्चन, मैं तुम्हारे बिल तक पहुंचा दूँ. मैं तुम्हारे बिल तक पहुंचा दूँ. इसका कन्नड़ अनुवाद इस तरह है. देखो बच्चों, ನಾನು ನಿನ್ನ ಹುತ್ತದವರೆಗೆ ತಲುಪಿಸಲೇ ಅಥವಾ ನಿನ್ನ ಗೂಡಿನವರೆಗೆ ತಲುಪಿಸಲೇ ಅಂತ. ಓಕೆ. ಅದನ್ನು ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಹೇಳ್ಬೋದು? ಶಾಲ್ ಐ ಹೆಲ್ಪ್ ಯು ಟು ರೀಚ್ ಯುವರ್ ಹ್ಯಾಂಡ್ ಹಿಲ್. ಓಕೆ ಬಚ್ಚೋ. ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಏನು ಕೇಳಿಲ್ಲ, ಆದರೂ ನೀವು ರೆಫರೆನ್ಸ್ಗೆ ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಓಕೆ. सेकंड वन क्या है? सेकंड वन, चींटी को गुस्सा आया. सेकंड क्वेश्चन, चींटी को गुस्सा आया. बच्चों कन्नड़ में अनुवाद करो. कमान. उत्तर इस तरह है. देखो बच्चों, ಇರುವೆಗೆ ಸಿಟ್ಟು ಬಂದಿತು. ಇರುವೆಗೆ ಸಿಟ್ಟು ಬಂದಿತು. ಓಕೆ. ಇದನ್ನು ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಹೇಳ್ಬೋದು? ಹ್ಯಾಂಡ್ ಗಾಟ್ ಹ್ಯಾಂಗ್ರಿ. ಓಕೆ. ಥರ್ಡ್ ಒನ್, ಮುझे काम करने दो. मुझे काम करने दो. इसका उत्तर इस तरह है. देखो बच्चों, ನನಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲು ಬಿಡು.
मुझे काम करने दो। प्रश्न, इस प्रश्न का उत्तर ನನಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲು ಬಿಡು। ओके बच्चों, 4वीं क्वेश्चन देखो। कतार में एक के पीछे एक जा रही थी। कतार में एक के पीछे एक जा रही थी। इस प्रश्न का अनुवाद इस तरह है। इस प्रश्न का कन्नड़ अनुवाद इस तरह है। देखो बच्चों, उत्तर, ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಒಂದರ ಹಿಂದೆ ಒಂದು ಹೋಗುತ್ತಿದ್ದವು। ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಒಂದರ ಹಿಂದೆ ಒಂದು ಹೋಗುತ್ತಿದ್ದವು। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳ? ಈಗ 4 ಕ್ವಶನ್ಗೂ ಕನ್ನಡ ಅನುವಾದ ಆಯಿತು। ಓಕೆ ಬಚ್ಚೋ, ಅದನ್ನು ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ಬೋದು ಹೇಳ್ತೀರಾ? ಅದೇ ಹೋಮ್ವರ್ಕು ಬರೆದಾಕ್ತೀರಾ ನೀವು ನನಗೆ? ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಹಾಂ, ಹೋಗಲಿ 3ವನ್ನು ಹೇಳಿಬಿಡ್ತೀನಿ. ಮುಜೆ ಕಾಮ್ ಕರ್ನೆ ದೋ, ಇದು ಹಿಂದಿ. ಇದಕ್ಕೆ ಕನ್ನಡ ಅನುವಾದ ನನಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲು ಬಿಡು। ಓಕೆ ಬಚ್ಚೋ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ವಶನ್, ಅದಕ್ಕೆ ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಏನು ಲೆಟ್ ಮೀ ವರ್ಕ್. ಹಾಗಾದರೆ 4th ಒನ್ಗೆ ನಾನು ಕನ್ನಡ ಅನುವಾದ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ನೀವು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಅನುವಾದ ಮಾಡ್ತೀರಲ್ಲ, ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಮಾಡ್ತೀರಲ್ಲ? ओके बच्चों, दिस इज़ होमवर्क टू यू। 8th में देखो बच्चों, सही शब्द चुनकर खाली जगह भरो। सही शब्द चुनकर ಖಾಲಿ ಜಗಹ ಬರೋ ಅಂದರೆ ಅಲ್ಲೇ ಆಪ್ಷನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಆ ಆಪ್ಷನಲ್ಲಿ ಒಂದು ಸರಿ ಉತ್ತರವನ್ನು ಆರಿಸಿ ಬರೆಯಬೇಕು। ओके, राधा रमेश डैश की बहन है। क्वेश्चन, राधा डैश इदो, राधा रमेश डैश की बहन है। ऑप्शन में का, की, के। आंसर की। ओके, राधा रमेश की बहन है। सही उत्तर की। ओके बच्चों, नेक्स्ट क्वेश्चन देखो। बच्चों, सेकंड क्वेश्चन, राधा सेंट्रल स्कूल में डैश है। राधा सेंट्रल स्कूल में डैश है। इसको ऑप्शन उत्तर इस तरह है, पढ़ती, पढ़ने, पढ़ता, पढ़ती, पढ़ने, पढ़ता। ओके, सही उत्तर चुनकर लिखो। सही उत्तर क्या है? पढ़ती। सही उत्तर पढ़ती। राधा सेंट्रल स्कूल में पढ़ती है। राधा स्त्रीलिंग है, इसके लिए पढ़ती आता है। ओके, राधा स्त्रीलिंग है, इसलिए पढ़ती है। राधा सेंट्रल स्कूल में पढ़ती है। आंसर। ओके, 3rd क्वेश्चन देखो बच्चों। बेटा शब्द का स्त्रीलिंग रूप डैश है। बेटा शब्द का स्त्रीलिंग रूप डैश है। ऑप्शन में उत्तर सही उत्तर है, देखो बच्चों, बेटे, बेटियाँ, बेटी। सही उत्तर क्या है? बेटा शब्द का स्त्रीलिंग रूप क्या है? बेटा पुल्लिंग रूप। इसका स्त्रीलिंग रूप क्या है? इसका स्त्रीलिंग रूप बेटी। हो, बेटी सही उत्तर है, इसलिए बेटी चुनकर लिखो। ओके बच्चों, बेटा शब्द का स्त्रीलिंग रूप बेटी।
बेटा शब्द का स्त्रीलिंग रूप बेटी है. ओके, नेक्स्ट मेन देखो बच्चों. 9th मेन में क्या है? विजाति शब्द चुनकर लिखो. नेक्स्ट मेन में 9th मेन में विजातियाँ शब्द चुनकर लिखो. ವಿಜಾತಿಯ ಶಬ್ದ ಚುನ್ಕರ್ ಲಿಖೋ. ಇದರಲ್ಲಿ ಸಜಾತಿ ವಿಜಾತಿ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಹಾರಿಸಿ ಬರೆಯೋದು. ಇಲ್ಲಿ ಕೇಳಿರೋದು ವಿಜಾತಿ ಶಬ್ದನ. ओके, देखो बच्चों, फर्स्ट क्वेश्चन में तोता, कबूतर, सौंफ, कौवा. तोता, कबूतर, सौंफ, कौवा. ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದನ್ನು ಇದರಲ್ಲಿ ಸೇರಿಲ್ಲ ನೋಡಿ. ತೋತ ಹೇಗಿರುತ್ತೆ, ಕಬೂತರ್ ಹೇಗಿರುತ್ತೆ, ಕೌವ ಹೇಗಿರುತ್ತೆ? ಹಾಂ, ಸಾಂಪ್ ಮೀನ್ಸ್ ಹಾವು, ತೋತ ಗಿಳಿ, ಕಬೂತರ್ ಪಾರಿವಾಳ, ಕೌವ ಕಾಗೆ. ಪ್ಯಾರೆಟ್, ಪಿಜನ್, ಕ್ರೌ. ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದು ತೆಗಿಬೇಕಾಗಾದರೆ? ಇವೆಲ್ಲ ಪಕ್ಷಿಗಳು ತಾನೇ, ಹಾರಾಡತ್ವೆ. ಸಾಂಪ್ ಮಾತ್ರ ನೆಲದಲ್ಲಿ ಹರ್ಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ ಅಲ್ವಾ, ಅದನ್ನು ತೆಗಿಬೇಕು. फर्स्ट क्वेश्चन में सांपों को चुनकर लिखो. ओके, तोता, कबूतर, कौवा. ಯಾವುದೊಂದು ವಿಜಾತಿ ಶಬ್ದ? ಸಾಂಪ್. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. बाघ, चीता, सिंह. बाघ, चीता, ಸಿಂಹ, ಗಾಯ್. ನೋಡಿ ಇನ್ನೊಂದ್ಸಲ. ಬಾಘ್, ಚೀತಾ, ಸಿಂಹ ಇವೆಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡೋಂಥ ಪ್ರಾಣಿಗಳು? ಇವನ್ನ ಯಾರಾದರೂ ಮನೇಲಿ ಸಾಕ್ತಾರಾ? ಹಾಂ, ಎಲ್ಲಿರ್ತವೆ ಇವು? ಝೂನಲ್ಲಿ, ಫಾರೆಸ್ಟಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ಗಾಯ್ ಅಂದ್ರೇನು? ಹಸು, ಕೌ. ಗಾಯನ ಎಲ್ಲಿ ಸಾಕ್ತಾರೆ? ಮನೆಯಲ್ಲಿ, ಸಾಕು ಪ್ರಾಣಿ. ಇವೆಲ್ಲ ಕಾಡು ಪ್ರಾಣಿಗಳು, ಗಾಯ್ ಮಾತ್ರ ಸಾಕು ಪ್ರಾಣಿ. ಹಾಗಾದರೆ ಸಾಕು ಪ್ರಾಣಿನ ತೆಗೆದು ಸಪ್ರೇಟಾಗಿ ಬರೀರಿ ವಿಜಾತಿಯ ಶಬ್ದ. बाघ, चीता, सिंह, गाय. गायों को चुनकर लिखो. नेक्स्ट क्वेश्चन. बस, माता, पिता, बहन. ಹೇಳಿ, ಇವಾಗ ಏನು ತೆಗಿಬೇಕು? ಮಾತಾ, ಪಿತಾ, ಬಹನ್. ಇವರೆಲ್ಲ ಯಾರು? ಬಸ್ ಏನು? ಯೋಚನೆ ಮಾಡಿ. ಇಲ್ಲಿ ತೆಗಿಬೇಕಾಗಿರೋದು ಯಾವುದನ್ನು? ಬಸ್. ಅದು ವೆಹಿಕಲ್ ಅಲ್ವಾ, ಅದಕ್ಕೆ. ಮಾತಾ, ಪಿತಾ, ಬಹನ್ ಎಲ್ಲರಲ್ಲ ಎಲ್ಲಿರ್ತಾರೆ? ಮನೇಲಿರ್ತಾರೆ. ಬಸ್ ಎಲ್ಲಿರುತ್ತೆ? ಅದು ಮನೇಲಿರುತ್ತೆ, ಶೆಡ್ಡಲ್ಲಿರುತ್ತೆ. ಹೌದಲ್ವಾ? ಓಡಾಟಕ್ಕೆ ಬಳಸ್ತೀವಿ. ಮನೇಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತೀವ ಬಸ್ನ? ಕಾರು ಅಲ್ಲ ಇಟ್ಕೊಳ್ತೀವಲ್ವಾ. ಬಸ್ಸುಗಳು ಎಲ್ಲರೂ ಜನ ಓಡಾಡೋದಕ್ಕೆ, ಸಾರ್ವಜನಿಕರು ಓಡಾಡೋದಕ್ಕೆ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಇರುತ್ತೆ. ಮಾತಾ, ಪಿತಾ, ಬಹನ್ ಮನೆಯಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತೀವಲ್ವ ನಾವು. ಬಸ್ಸು ಅದು ಒಂದು ವಾಹನ ಅಲ್ವಾ, ಸಾರಿಗೆ ಸಂಚಾರ. ಸಾರಿಗೆ ಸಂಚಾರದ ವೆಹಿಕಲ್. ಅದನ್ನು ಸಪ್ರೇಟ್ ಮಾಡಿ ಚುನ್ಕರ್ ಲಿಖೋ. ओके, सांप, गाय, बस सही उत्तर. ओके बच्चों, नेक्स्ट लास्ट मेन में सही वर्णों से समानार्थक शब्द लिखो. लास्ट मेन में सही 10th मेन में सही वर्णों से समानार्थक शब्द लिखो. ओके बच्चों, हिल्लू सेम हैज़ इट इज़ बॉक्स है, इसमें अक्षर है. अक्षर को जोड़कर एक अर्थगर्भित पद और शब्द बनाओ. ओके, घर, आसमान, पुस्तक, भीतर. ಕೆಳಗಡೆ ಬಾಕ್ಸ್ ಇದೆ, ಅದರಲ್ಲೆಲ್ಲ ಅಕ್ಷರಗಳಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಅರ್ಥಗರ್ಭಿತವಾದ ಶಬ್ದ ಅಥವಾ ಪದವನ್ನು ಮಾಡಿ. ಉದಾಹರಣೆ ಇಸ್ तरह है, देखो बच्चों. घर, मकान. घरಗೆ ಇನ್ನೊಂದು ಹೆಸರು मकान. समानार्थक शब्द क्या है? घर का समानार्थक शब्द क्या है? घर का समानार्थक शब्द मकान. पुस्तक का समानार्थक शब्द किताब. भीतर का समानार्थक शब्द अंदर. इस शब्द को इस बॉक्स में
चुनकर लिखो, अक्षरों को जोड़कर अर्थगर्भित शब्द बनाओ। बच्चों, पाठ 5 पूरा हो गया. सभी ಅಭ್ಯಾಸ ಭಾಗ ಪೂರಾ हो गया. ನೀವು ಈ ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು ಹಾಗೂ ನೋಟ್ಸಲ್ಲಿ ಬರೆದು ನನಗೆ ಹಾಕಬೇಕು. ಮತ್ತು ಹೋಮ್ವರ್ಕಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು 2 ಟೈಮ್ಸ್ ಬರೀಬೇಕು. ಓಕೆ, ಎಲ್ಲರೂ ತಪ್ಪದೆ ನೋಟ್ಸನ್ನು ಬರೀಬೇಕು, ಹೋಮ್ವರ್ಕನ್ನು ಬರೀಬೇಕು. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ ಮಕ್ಕಳ? ಹೋಮ್ವರ್ಕನ್ನು ಬರೆದು ಹಾಕಬೇಕು ಮತ್ತು ನೋಟ್ಸನ್ನು ಬರೆದು ಹಾಕಬೇಕು. ಬರಿಬೇಕಾದ್ರೆ ಹಾಕಬೇಕಾದ್ರೆ ವಾಟ್ಸಪ್ಪಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಹೆಸರನ್ನು ಹಾಕಬೇಕು ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ 7th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಹಾಕಿ. ओके बच्चों, नेक्स्ट लेसन देखो बच्चों. थैंक यू.